चला टायमर सेट आहे. मॅचला सुरुवात. टायमर सेट. 12:22 पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. पहिला बॉल आपण पहिला तर डॉट. पहिला बॉल डॉट आलाय. दर्पण बघत त्यांना मैदानावरती आपण पाहतायत. दर्पण देवनाथ भगत मैदानावरती षटके दरम्यान दुसरा बॉल हाताळण्यासाठी तयार. हो दर्पणचा दुसराच बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षक निखिल पाटील आहेत. निखिलच्या कॅच साठी जतीन पाटील यांच्याकडून पारितोषिक असणार आहेत. 200 रुपयाचं प्राइज असणार आहेत. जतीन पाटील यांच्याकडून ते पारितोषिक पाहायला मिळेल. संजय कनेरा, दीपक, अनिकेत म्हात्रे, जतीन पाटील आता अजयी आहेत. पुढचा बॉल. निखिल साठी पारितोषिक आहे. जतीन पाटील, अनिकेत म्हात्रे आणि संजय कनेरा यांच्या माध्यमातून प्रत्येक कॅच साठी पर 200 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. वा काय पारितोषिक असणार आहेत. बॉलचं काय आतापर्यंत संपल्या मैदानावरती 3-1 धाव. महेशजी पाटील या ठिकाणी दाखल होतात. महेश पाटील आपलं स्वागत. एक दर्जेदार खेळाडू आहेत. त्यांच्या जोडीला मयूर पाटील. पुढचा बॉल. ओ फटका चांगला खेळला आहे. जतीन पाटील बंड्या यांच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर. SPL 6 रन. सात धावा. 2 बॉलचा काय बाकी आहेत. गोलंदाज तयार. आणखीन एक. जतीन पाटील बंड्या यांच्या बॅट मधून आक्रमक स्ट्रोक मैदानावरती खेळले जात आहेत. सलगचे 2 सिक्सर. 6. आतापर्यंत मैदानावरती संपलाय 5. 12:22 बरोबर सुरुवात झाली या षटकाला. तुम्हाला टायमिंग दिलं 25 मिनिटं 5 षटक फेकण्यासाठी. याही गोष्टीची दखल घ्यावी लागेल. गोलंदाज तयार आहेत. पुण्यात दर्पण थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आता मैदानावरती केलाय. चांगला बॉल मैदानावरती पंचाने तिथे घोषित केलाय. बरोबर 1 ओव्हरचा केस संपला. 1 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. जाऊन पोहोचतात आफ्टर फर्स्ट ओव्हर. 9 रन 13 ऑन स्कोर कार्ड. 1 षटक 13 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. जवळ डीजेकडे ऐकत संगीत. राजूदादा यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर दुसऱ्या बाजूनं मैदानावरती JDR रायपाडा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. गोलंदाजीवरती निखिल येत आहेत. निखिलला प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत का 3 विकेटसाठी असणार आहेत. चला
निखिल पाटील मैदानावरती तयार आहेत गोलंदाजीवरती. समोर आपण पाहिलं तर बॅटर तयार आहेत. पहा हा मॅच रंगतदार सिच्युएशन मध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भोईर ब्रदर्स राजूजी भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर JDR रायपाडा अर्थात जयदुर्गा क्रिकेट क्लब रायपाडा प्रेमराज मात्रे चिन्मय पाटील धवल पाटील यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. समोर जर आपण पाहिलं तर बॅट्समॅन योगेश कांदल मैदानावरती तयार आहेत. पहिला बॉल योगेश कांदल यांच्यासाठी पहिला बॉल चांगला टाकलाय. थोडंसं धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं या खेळाडून निखिल पाटील यांनी. आज अनिकेत मात्रे निखिल पाटील 2 दिवस सुट्टीचा कालावधी टाकून या ठिकाणी ते दाखल झाल्यात. पुढचा बॉल आणखीन एक फटका खेळायचा प्रयत्न केलाय. फटका हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक दया पाटीलनं फिल्डिंग चांगली केलाय. व्हॉट एफर्ट, खूप चांगला एफर्ट लावत असताना पाहायला मिळाले. बॉल लढवलाय. टाळ्याचा गजर या खेळाडूसाठी होतोय. रणसंख्या मैदानावरती आता 55 तिसरा पंचांकडे अगदी अपील पंचाने सांगितलं डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया हा चेक केला जाईल षटकार आहे की नाही आहे त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून समोरच्या कक्षामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकणार आहात द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सर यांचंही आगमन झालं. त्यांचंही स्वागत आहे. काही वेळामध्ये त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. ज्यावेळी जम घेतली त्यावेळी बॉल डिलिव्हर झाला, तो मैदानाच्या बाहेर गेलाय. षटकार आहे की नाही आहे, बॉल लढवलाय, या गोष्टी सध्या पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जात आहेत. पाहूयात. आणि तिसऱ्या पंचाचं डिसिजन आहे सेफ, यानी की ज्या धावा घेतलेल्या आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दया पाटील हा खेळाडू असाच आहे, फिल्डिंगमध्ये माहीर असलेला खेळाडू आहेत. समोर निखिलचा बॉल थोडासा स्लोवर टाकलाय. जतीन पाटील बंड्या यांच्या बॉडीवरती ब्रश करत असताना पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये फेकण्यात आलात. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर बॉल मैदानावरती फेकण्यात आला 3, धाबा फलकावरती 14 विदाउट लॉस. विकेट नाही आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहेत. हे 3 बॉल कशा प्रकारे टाकले जातात ते पाहण्यासारखे असणार आहेत. परंतु निखिल यांचं कौतुक करायला हवं. निखिलनं चांगले बॉल टाकले आहेत. आणखीन 2 डॉट टाकले तर जतीन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बाहेरचा बॉल ट्रॅक करून चेंडूला खेळलाय. बॉल चाललाय तिथून क्षेत्ररक्षक पाठला करतात राजू भोईर. बॉल लढवण्याचा प्रयत्न, वा चांगली फिल्डिंग केलं राजू यांनी. बॉल लढवलाय. प्रयत्न मैदानावरती 2 धाब्यांचा करण्यात आला आहे. आज संघाचे आपण पाहिलं तर ऑनर आहेत, संघ मालक आहेत, त्यांना लढायचं आहेत. 2 धाबा मैदानावरती येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतायत. एकूण धाबा धावफलकावरती 16 धाबा. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. स्लोवर वन, कटरचा वापर मैदानावरती केलाय. ही स्पेशालिटी निखिल पाटील यांची आहे. आज निखिल खूप चांगला खेळ मैदानावरती करतायत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट बॉल बाकी असणार आहेत. पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. शेवटचा बॉल निखिल तयार. तुमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 17 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. एक ब्रेक घेऊयात, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येऊयात. 2 ओव्हर 17 धावा. म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणराया वंदन इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवता वंदन करून आजच्या या शिरगाव प्रीमियर लीग 2025
समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं आपण धनंजय पाटील यांचा देखील आवाज ऐकतायत. बघा पंच मध्यभागी आपल्याला एक गोष्ट दाखवतं, ते घड्याळाचा काटा आहे. तो काटा कोणासाठी थांबणार नाही आहे, त्याकरता वेळेवरती सामना आणि आपला स्पेल पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण बरोबर 12:22 पहिला चेंडू हाताळला गेला आहे आणि जो पर्याप्त वेळ आपल्यासाठी दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला या पूर्ण इनिंगचा खेळ करायचा आहे. जतीन पाटील आणि योगेश ही जोडी मैदानावरती. जतीनचा खेळ पाहिला, 2 षटकांच्या खेळीमध्ये आतापर्यंत आल्यात. संघाची धावसंख्या आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा धावगती 17 सरतारा धावा. SPL अर्थात शिरगाव प्रीमियर लीग प्रत्येकासाठी स्पेशल लीग आहे. स्पेशल लीग आहे परफॉर्मन्स करण्यासाठी, आपला खेळ दाखवण्यासाठी, आपल्यामधल्या असलेल्या गुणवत्तेला थोडासा चालना देण्यासाठी या स्पर्धेचा चांगला उपयोग होऊ शकतो. जतीन पाटील मागच्या काही वर्षामध्ये पाहिला तर भरलेला खेळ त्याचा पाहिला आहे. तो आता स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूला जो कधीच गोलंदाजी करताना दडपण घेत नाहीये असं दर्पण आहे. दर्पण आहे, हे बॅटल आहे. दर्पण देखील सिद्ध केलेत. जतीननं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं नाव केलेलं आहे. स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, पूल केला, पूल पॉवरफुल आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार. SPL मधला अजून एक दिमागदार षटकार. धाव फलकावरती आहेत. महत्वाचा मॅच. भोईर ब्रदर्स एका बाजूला खेळतोय. चेंडूच्या वेगात बदल केलाय. बदल हवा असतो. जर बदल नाही केला तर तुम्हाला बदलला जाईल, त्याच्यामुळे बदल गरजेचा आहे. भोईर ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर JDR रायपाडा या 2 संघादरम्यान सुरू असलेला महत्वाचा मॅच. अकोटा पैदा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न, टप्पतीत चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड करतील लॉंगॉनच्या रिझनमध्ये. पहिला एक अकोटा पैदा चेंडू टाकल्यानंतर दर्पणनं स्वतःला सांगितलं, समजावलं की हे लेन बरोबर नाहीये, हा टप्पा बरोबर नाहीये, टप्पा थोडासा लांब खेचावा लागेल, दुरुस्त करावा लागेल. आणि मागच्या 2 चेंडूवरती एक स्लोरन हाताळला, एक टप्पा थोडासा 2 मीटर 4 मीटरच्या आसपास त्यामध्ये हाताळला गेला होता. आणि त्यामुळे काय झालंय, फटक्यावरती थोडंसं नियंत्रण आणलंय ते जतीन पाटील. दुसऱ्या बाजूला एका बाजूला शांत होता योगेश. आता स्ट्राईक केला, टॉप 8 लागलाय, जो बदल केलाय. कॉलिंग करा. हे कॉलिंग नाही झालं तर झेलही सुटू शकतं, दुखापती होऊ शकतं. झेल टिपलाय, विकेट आलाय, पहिला गडी बाद. सुरू आहे. शिरगाव प्रीमियर लीग सुरू आहे आणि सोहम एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. ऑर्गनायझिंग कमिटी आयोजक समितीच्या वतीनं सोहम एंटरप्राइजेस आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आपण दिलेलं कॉपरेशन, आपण दिलेलं सहकार्य कदाचित या स्पर्धेला पुढे घेऊन जाण्यास एक मदत सहकार्य होऊ शकेल. तर थँक्यू व्हेरी मच सोहम एंटरप्राइजेस आपण दिलेल्या या सहकार्याबद्दल. एक ब्रेक आलाय, जो ब्रेक पाहिजे होता टीमला, खास करून भोईर ब्रदर्सला. अशा सामन्यामध्ये विकेट पाहिजे होता. भले जतीन पाटीलला नाही आलाय, पण जोडी तुटले. जी पार्टनरशिप बीड होती ती पार्टनरशिप तुटले. मेहुल ऑन स्ट्राईक. अकोटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा लेट आले. लवकर यायचं होतं, वेगाने यायचं होतं तुम्हाला. यष्टीरक्षक तुम्हाला तेच सांगतात की बाबा थोडंसं लवकर यायचं होतं, थोडं लवकर तुम्हाला रिॲक्ट करायचं होतं. एखाद्याने धावफलक 24.
25 जास्त बाहेर आहे इतका बाहेर आहे की पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा इशारा करतात व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना अवांतर धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये 26 26 धावा धापल करू तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे शेवटचा बॉल शेवटचा चेंडू खेळाय पण हवा के साथ साथ चेंडू चाललाय पण निखिलने योग्य वेळेला आपल्या शरीराचं संतुलन सांभाळलं चेंडूच्या खाली आले आणि हा बिग विकेट बिग ब्लो लागलाय जोर का झटका जोरात बघा डिव्हिजनच्या स्क्रीनवरती आपण रिप्ले बघू शकता खेळण्याचा प्रयत्न केला मध्यभागी नाही लागलाय बॅटच्या मध्यभागी नाही लागलाय टॉप एज लागलाय आणि लॉंगॉन बरोबर डिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते निखिल यांच्या हातामध्ये जाऊन विसावला एक चांगली खेळी जी 12 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी साकारून जतीन पाटील माघारी परतले आहेत पण माघारी परतताना एक चांगला स्टार्ट चांगली सुरुवात दिली आहेत फक्त अपेक्षा होती टीमची याच्यापेक्षा तुम्ही 22 केल्यात टीमने अपेक्षा केली होती 44 धावांची तुमच्याकडनं अर्धा पल्ला तुम्ही पार करून दिलाय अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे ही संपूर्ण स्पर्धा शिरगाव प्रीमियर लीग ज्याची उत्सुकता प्रत्येकाला होती प्रत्येक जण आवर्जून या आजच्या दिवसाची वाट पाहत होता जसं उद्या गुढीपाडव्याचा दिवस आहे चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे ज्याला मांडलं जातंय आणि तो उद्याचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस उजाडणार आहेत आज बहुतांश ठिकाणी जर पाहिलं तर ज्या पदयात्रे सोहळा संपन्न होत असतात खास करून शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पदयात्री सोहळ्यांचा देखील सुरुवात झाली आहे मग मुंबईपासून पूर्ण आपल्या विरारपर्यंत असेल की पालघरपर्यंत असेल बऱ्याचशा पदयात्री सोहळा देखील आजपासून सुरुवात झाला आहे रामनवमीचे औचित्य साधून त्याचं आयोजन केलं जातं आणि त्या पदयात्री सोहळ्या तर उद्या गुढीपाडवा आहे पण एक दिवस अगोदर देखील काही पालख्या रवाना झाल्यात विश्वनाथ भोईर पहिला चेंडू थोडासा लांब होता लांबनं खेळलं जोपर्यंत डीपवरती फील्ड केलं जाईल एक धावे चेंडूवरती पूर्ण आता जबाबदारी घ्यायची आहे दोनपैकी एका खेळाडूला ही जबाबदारी घ्यायची आहे जतीन पाटील बाद झाल्यात पण क्रमांक 3 वरती 4 मेहुल आणि दुसऱ्या बाजूला विश्वनाथ हे दोन खेळाडू आहेत एकाला कोणातरी जबाबदारी घ्यावी लागणार धावा करण्याची आज मेहुलने सांगितले जबाबदारी घेतोय जिम्मेदारी लेता हूं और उसी तरह खेलता हूं चेंडू सीमारेषा पार षटकार विश्वनाथ यांनी खेळला होता मेहुल नॉन स्ट्रायकिंगला उभे होते आणि मेहुल आणि विश्वनाथ ही जोडी मैदानावरती नक्कीच सज्ज झाले आहेत जबाबदारी कोणीतरी घ्यायची आहेत मेहुल आहेत विश्वनाथ आहेत तर अशा वेळेला ज्यावेळेला एखादी प्रीमियर लीग तुम्ही खेळताना तुमची निवड करतायत आणि निवड करण्यात आल्यानंतर टॉप ऑफ द ऑर्डर 3-4 क्रमांक ज्यावेळेला तुम्हाला दिले जातात तो महत्त्वाचा आहे या 7 धावांनी धावफलक पुढे जाईल 33 बॅटला कडेला दुरून खेळला होता लांबून खेळला होता गली रिजन मध्ये फील्ड केले गेले चेंडूला एका धावाने धावफलक पुढे जाईल 34 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय टस्ट ऑफ डिलिव्हरी शेवटच्या क्षणी फिंगर थोडीशी रोल झाली बोट फिरवली गेली या चेंडूवरती वेग कमी केला खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक षटकार आल्यानंतर कदाचित गोलंदाज थोडासा ऍडजस्ट करतो पण हे मैदान आहे त्या मैदानावरती हवेची थोडीशी साथ आहे लाभते आउटफील्ड देखील तितकीच फास्ट आहे हवेची साथ आहे
आणि हवेच्या साथीनं चेंडू सीमारेषा पार आहे. चेंडू षटकार. केला पण हा स्लॉट मध्ये होता. ओव्हरपिच हा स्लॉट मध्ये होता, रेंज मध्ये होता आणि रेंज मध्ये आल्यानंतर मोबाईलला नेटवर्क मिळतं, फलंदाजाकडे फुटवर्क होतं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. 4040 40 धावा धावफलकावरती आहेत. आता लांब खेळवला होता. क्षेत्ररक्षक पॉईंटचे आले होते झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एक जो चेंडू तुम्ही जर थोडा जवळ आता त्याच्याने तुम्हाला फटका बसलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होताना धावा धावफलकावरती आहेत 41-41. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हलकीशी धून ऐकूया आणि येऊया या मॅचच्या दिशेनं. संपले आणि 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विघ्नेश पाटील सज्ज होतोय. नाव त्यांचं विघ्नेश आहे. विघ्नहर्त्याचं नाव आहे. विघ्न दूर करण्यासाठी तो इथे आलाय. पण आता जतीन पाटील देखील आले होते तिथे पाणी घेऊन. थोडंसं तहान लागली होती दोन्ही फलंदाजांना. पण पाण्याजोडीला एक मेसेज आलाय संदेश आलाय की आता 4 षटकामध्ये 41 केल्यात. 2 षटकामध्ये किमान त्या 25 धावा किमान 25 धावा येणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त आलं तर फायदाच आहे. पण एक ॲव्हरेज स्कोर जर उभा करायचा आहे तर तुम्हाला किमान त्या 25 धावा येणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला टीम भोईर ब्रदर्सचा विचार केला तर त्यांनी ज्यावेळेला जतीन पाटीलला बाद केलं ना त्यावेळेला अपेक्षा होती हा स्कोरबोर्ड ज्यावेळेला जतीन पाटील बाद झाले हा स्कोरबोर्ड 50च्या खाली राहील. पण मागच्या षटकामध्ये आलेले 2 षटकार आलेल्या 15 धावा पुन्हा एकदा त्या स्कोरबोर्डला चालवले पुढे टीम JDR अर्थात जय दुर्गा रायपाडा या संघानं. फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर मध्ये फेड केलं जाईल. या चेंडूला 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता. आणि या स्पर्धेचं ज्यावेळेला आयोजन नियोजन झालं प्रत्येकानं व्यूहरचना आखल्या, रणनीती आखल्या आहेत. डावपेच प्रत्येकाचे क्लिअर आहेत. कोणाच्या अगेन्स्ट कशा पद्धतीनं आपल्याला मॅच खेळायची आहेत आणि कोणाच्या अगेन्स्ट खेळताना जी रणनीती राहणार आहे, जे डावपेच राहणार आहेत ते कशा पद्धतीनं राहणार आहेत. पुढ्यातला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून उडी मारली, उंच उडी मारली पण त्याच्यापेक्षा उंच चेंडू गेलाय सीमारेषा पार. SPL एक चेंडू तो तुम्ही ओव्हरपिच पद्धतीने आता प्रत्येक ओव्हरमध्ये देत आले. प्रत्येक षटकामध्ये एक फटका येतोय. फक्त जे दुसरं षटक हाताळलं होतं ना निखिलनं परफेक्ट 4 धावा फक्त त्यानं खर्च केल्या होत्या. पण तोच निखिल ज्यावेळेला 4थ्या षटकामध्ये आल्या ना त्याने 15 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 1 षटकार 7 धावा आल्यात. 48 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूच्या वेगात बदल केला होता. टॉप ऑफ द बॅट थोडेसे नाराज आहेत. स्वतःवरती थोडे नाराज आहेत. विश्वनाथ नाराज आहे. त्याला कारण आहे स्वीप करायचं होतं. या चेंडूला टॉप द बॅट चेंडूला बरोबर टोला हा चेंडू लागला गेला होता. धावा धावफलकावरती 48 धावा धावफलक ऑफसाईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत. आता ही टॉस स्टॉप डिलिव्हरी मिस टाइम स्ट्रोक झालाय गोलंदाजा की यष्टीरक्षक आले चेंडूच्या खाली. त्याने टिपलाय हा झेल. 3रा विकेट 3रा गडी बाद.
या खेळपट्टीवरती जर मागचा काही षटकांचा खेळ पाहिला, एक तर तुमच्यामध्ये गोलंदाजीमध्ये बदल केले तर कदाचित ते फायदेशीर करतील. तुमच्याकडे चांगला स्लोअर वन आहे, चांगला लेग कटर आहे, त्याचा देखील फायदा होऊ शकतो. या चेंडूवरती तोच फायदा बरोबर झाला होता खेळत असताना. कारण असं सामन्यावरती ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला प्रतिस्पर्धीची ताकद देखील आजमावायची आहे, किंवा प्रतिस्पर्धीची ताकद काय, बलस्थान काय, त्याचे स्ट्रॉंग झोन काय, त्या स्ट्रॉंग झोनला ओळखून तुम्हाला खेळ करायचा आहे. प्रेमराज कोलवाटप्याचा चेंडू होता, लॉफ्टेट खेळला होता. वन बाउन्स फील्ड केलं जाईल वाईडी स्टॉंगॉनच्या रिझर्वमध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. एक धावाने धावफलक जाऊन पोचला 49 49 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर या इनिंग मधला 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जसं मी उल्लेख केला होता, शेवटच्या 2 षटकामध्ये किमान 25 धावा येणं गरजेचं आहे आणि टीम भोई ब्रदर्सला त्या विदिन 60 रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओ नो 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 नो, डोक्यावरती हात गेला पंचांचा हात, एका समांतर कमरेच्या वर भीमर आणि चेंडू सीमारेषा पार, नो वरती षटकार. थँक्यू. पंच सांगतात एक तर 2 इशारे केले तुम्ही. एक तो चेंडू भीमार हाताळलेला आहे कमरेच्या वर, त्याचा इशारा नो बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. हे सगळं होतं ज्यावेळेला कदाचित मनामध्ये विचारांचं काहूर मास्त जास्त विचार आपण करतोय आणि ते देखील होतं. स्वतःवरती नाराज आहे गोलंदाज विघ्नेश, त्याला कारण देखील आहेत आणि पंचांचे हात गोल गोल फिरले आहेत. याचा अर्थ नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. दे घुमा के, दे घुमा के, दे घुमा के, आड़े तेड़े दे घुमा के, बल्लेबाज का बल्ला घुमा है, दर्शक दीर्घा भी झुमा है. बैक टू बैक दूसरा षटकार. अशा लक्षात ठेवायचं किती 41 होते ना, झाल्या किती 65, 41 आणि 65 21 असं मोजायच्या. म्हणजे ते तसा मोजतो, हे असं मोजत नाही. 6 7 मागे किती होत्या, आता किती झाल्या. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपला. 62 आणि त्याला कारण काय माहितीये का, कारण शेवटच्या एका चेंडूवरती 2 षटकार आलेत म्हणून ते 6-2 आहेत. ते 6-2 त्या करतायत जे 2 षटकार शेवटच्या एका चेंडूवरती 13 रन आल्या होत्या. हेल्थ अँड मोर मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर हे देखील ते उपस्थित झाले. त्यांचंही शिरगाव प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि पंचाने इशारा केलाय इम्पॅक्ट प्लेअर. बघूया आता इम्पॅक्ट प्लेअर आपला किती आपला परिणाम सोडतोय. आणि हेल्थ अँड क्लेअरच्या मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून बघतोय एनर्जी ड्रिंक देखील आले आणि त्याची गरज आहे. कारण अशा उष्ण वातावरणामध्ये खेळताना तुमच्या शरीरातनं कमी होणारं पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण असेल, ऊर्जा थोडीशी कमी होते, मग त्याला एनर्जी द्यायची आहे आणि एनर्जी देण्याचं काम सध्या प्रोप्रायटर आहेत हेल्थ अँड मेडिकलचे, त्यांनी आणलेले आहेत. इथे सी विटॅमिन पाहिजे कारण अशा वेळेला जे कमी होणारं थोडंसं प्रमाण आहे ना पाण्याचं आणि मिठाचं, त्याच्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं आणि ते डिहायड्रेशन होऊ नये म्हणून कधी कधी आपण ग्लुकॉन डी घेतो, ग्लुकॉन सी घेतो, ORS घेतो. आता इथे आलेत ते बरोबर विटॅमिन सीचं जे प्रमाण ते तुम्हाला वाढवायचं. आणि असंही क्रिकेटमध्ये सी म्हणजे तो महत्त्वाचा आहे, तो कंट्रोलवाला सी आहे, तुमचा कमिटमेंटवाला सी आहे आणि सी क्रिकेटमधल्या कॉन्ट्रीब्युशनचा आहे आणि तोच विटॅमिन सी इथे पुरवला जाणार आहे. 5 षटकांचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 62 आणि शेवटच्या षटक हाताळण्यासाठी कविश. डाऊन द ग्राउंड समोर खेळले लोकांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव. आता दोघांनाही माहिती आहे की आता चांगला सूर दोघांनाही सापडले आहेत. मागच्या षटकामध्ये 21 रन आले आहेत, त्याच्यामुळे जास्त काही वेगळं करायचं नाही, वेगळं करायला जायचं नाहीये.
कारण विश्वनाथला जितकी स्ट्राईक राहील तितकं टीमला फायदेशीर आहे. जतीन पाटील बाद झाल्यानंतर विश्वनाथने घेतलेली जबाबदारी, मेहुलने घेतलेली जबाबदारी. अक्रॉस द लाईन खेळायत. थोडंसं लांब राहिले, दर्पण आले, पण तो जो टप्पा तुम्हाला पिक करायचा होता तो पिक नाही करता आला. त्या टप्प्यावरती यायचं होतं, कदाचित तुम्ही थोडासा जो वेळ घेतला तो वेळ फायदेशीर ठरला. या 2 धावांनी धावफलक 65 65 धावा धावफलकावरती येत असताना शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडासा वेळ घेतला आता. मागच्या त्या 2-3 चेंडूवरती ज्या धावा आल्यात ना, एका चेंडूवरती 13 आल्या, मागे 4 आल्या, 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती 17 रन आल्यात. 3 चेंडूवरती 17 रन आल्यानंतर तुम्ही त्या काय सांगण्यासाठी एकत्र आला होतात? एकाला माहिती होतं काय करायचंय. मग ज्यावेळेला तुम्ही एकत्र आला, चर्चा केली, थोडासा वेळ गेला, वेळ घालवला आणि त्यानंतर आलेला वेळ गोलंदाजासाठी कदाचित तो फायदेशीर ठरू शकतो. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. मी म्हटलं ना, तुम्ही 3 चेंडूवरती 17 रन केल्यात, चांगला खेळत होता, काय सांगण्यासाठी एकत्र आल्यात. आणि ज्यावेळेला एकत्र आला ना त्यावेळेला तो थोडासा वेळ गेला, टाइम गेला आणि टाइम सध्या झालाय विकेटचा गडीबाद. थँक्यू. शेवटच्या षटकाचा खेळ, एक चांगली इनिंग हाताळली होती मेहुलनं. 23 धावांची खेळी साकारून मेहुल माघारी पडतात. एक जतीन पाटील यांची 22 धावांची खेळी, त्यांना विश्वनाथची 14 धावांची आणि आता मेहुलची आलेली 23 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. पण या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूवरती फक्त 4 रन आलेत. 4 चेंडूवरती 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत येत असताना पाहतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. नवीन फलंदाज हेमंत आलेत आणि जे पाठीराखे आहेत टीमचे काही भोई ब्रदर्स ते आपल्याला माहिती येतात की हा जो खेळाडू गोलंदाज आहे, अंडर 16चा गोलंदाज, अंडर 16चा गोलंदाज होता. झेल सुटलाय, धावाची संधी आहे, झेल सुटलाय पण धावाच्या स्वरूपात विकेट आलाय. चांगली गोलंदाजी, अंडर 16चा खेळाडू आहे, पण आपला खेळ जो दाखवतोय, आपली प्रतिभा SPL मध्ये तोही पेश करतोय. विकेट गडीबाद. थँक्यू. शेवटच्या चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि आता बॅटिंगसाठी अतुल पाटील आहेत, पण ते नॉन स्ट्राईक केले आहेत. स्ट्राईक केलेला फलंदाज प्रेमराज मात्रे या JDR अर्थात जयदुर्गा रायपाडा टीमचे संघ मालक, टीम ऑनर. स्ट्राईक केलेला शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, इनिंग मधला लास्ट बॉल वरती प्रहार केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत त्या पाटील फील्ड करतील. थ्रो देखील त्याला तितका चांगला, चुकीच्या हँडला थ्रो झाला. पाठीमागे भरपूर काही धडपड झाले. इथे विकेट. तिसरी धाव घेताना गडी बाद झालाय. 67 धावा झाल्यात. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 68 पहिल्या सामन्यामध्ये नक्की पंच देखील आपल्याला माहिती आहे, मागे देखील 68 झाल्यात. फक्त तो धावांचा पाठलाग कसा करायचा तुम्हाला माहिती आहे. 68चा अर्थ काय माहिती आहे का? तो 6 आहे ना, 6 तो 6 आहे, पण 8 आहे ना, तो आकडा आहे. 8 षटकार तुम्हाला मारायचे आहेत, तो अर्थ आहे 68चा. बघूया ते 8 षटकार येतात का. काही शुभसन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत या SPLच्या माध्यमातून.
हेल्थ अँड मोरचे मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर सन्माननीय अमितजी कुंडलेकर जे आता उपस्थित आहेत, त्यांचा आज शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे। सर, प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येकानं दिलेला आपला वेळ आहे, प्रत्येकानं केलेलं सहकार्य आहे आणि असे भारतीय आपली संस्कृती आहे, परंपरा आहे। अतिथि देवो भव जो कहती है भारत की धरा और सम्मान करके आपका निभा रहा है परंपरा। जी परंपरा राहिलेली आहे आपली या संस्कृतीची, पाहुण्यांचं मान्यवरांचं स्वागत करणं आणि त्यांचा सन्मान करणं, आपण व्यासपीठावरती हा शुभ सन्मान केला जातोय। अमितजी आपण पुढे या आणि मंगेशजी पाटील आहेत जे आयोजक समितीमध्ये देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय। मायेची उबदार अशी ही शाल नेहमीच या पुष्पगुच्छाप्रमाणे आपण टवटवीत राहावं आणि या स्पर्धेची गोड आठवण SPL अर्थात शिरगाव प्रीमियर लीगची गोड आठवण देऊन सन्मान केला जातोय। अमितजी आपलं योगदानही ते तितकंच महत्त्वाचं आहे, वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आज या धावपळीच्या युगामध्ये सर्व काही आहे पण वेळ नाही कोणाकडे, पण आज महत्त्वाचा वेळ आपणही दिलाय, त्यामुळे आपलं मनपूर्वक आभार आहे। थँक्यू व्हेरी मच। आपण मॅचच्या दिशेने येणार आहोत, पुन्हा एकदा एक हलकासा ब्रेक येऊया, एक धून ऐकूया आणि येऊया। 68 धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला। हॅलो चेक, हॅलो, वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत। शिरगाव प्रीमियर लीग 2025 अर्थात SPL आपण जे पाहता ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबवरती DBNच्या चॅनलवरती देखील पाहू शकता, घरबसल्या आनंद घेऊ शकता। DBN देखील सज्ज झाले आहेत आणि जो प्रयत्न केला होता आयोजक समितीनं, ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये, की आपल्या शिरगाव गावातील खेळाडूंना संधी, सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवा, आपल्या खेळाडूंना एक संधी मिळावी, त्याच्यातलं टॅलेंट हे समोर यावं। SPL खऱ्या अर्थाने एक टॅलेंट हंट आहे, गुणवत्तेचा शोध आहे, तो गुणवत्तेचा शोध घेण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे की कुठला खेळाडू जो खेळतोय त्याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे आणि मग तीच गुणवत्ता यावरून करायची। तर आपल्या गावाचे जे संघ आहेत किंवा गावातील संघामध्ये काही खेळाडू आहेत, त्या खेळाडूमध्ये नवीन खेळाडूंची वर्णी, त्यांची भरती होऊ शकते का, या उद्देशानं या शिरगाव प्रीमियर लीग 2025चं आयोजन नियोजन करण्यात आलं। आणि दुसरं गोष्ट आहे, ज्यावेळेला एखादी प्रीमियर लीग असते ना, ती प्रीमियर लीग एक परफॉर्मन्स लीग असते, आपल्या गावाची विभागाची एक प्रोग्रेसिव्ह लीग असते, ज्याचा फायदा पुढे जाऊन पर्यायानं आपल्या गावाला, आपल्या विभागाला, आपल्या परिसरातील खेळाडूंना होत असतो। आणि हाच उद्देश समोर ठेवून शिरगाव प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे। सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहे। 68 धावांचा पाठलाग करायचा आहे।
आणि त्यावेळेला म्हणजे पंच देखील आहे, त्यांनी म्हटलं होतं की अगोदरचा सामना देखील असाच झाला होता. 68 वाला 68. मॅच ऑन. पहिला चेंडू जतीन पाटील. पहिला चेंडू खेळायचा होता, मिस्टर चौक झाल्या पॉईंटच्या क्षेत्रक्षेत्राला बीट करून चेंडू चाला पटला केला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. एका बाजूला पाहिलं तर भूषण आणि निखिल, खास करून निखिलवरती कॅमेऱ्याचा जोत असणार आहे. महत्वाचा खेळाडू आहे निखिल, महत्वाचा खेळाडू आहे निखिल. दुसऱ्या बाजूला एक पहिलं षटक जे महत्वाचं हाताळायचं होतं त्यासाठी अनुभवी गोलंदाज येणं गरजेचं होतं. जतीन पाटील आल्यात, फार मोठा अनुभव या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या गाठीशी आहेत. आणि पहिले षटक जर टिचून मारा झाला, विकेट आले तर कदाचित तो दबाव द्यायचा आहे ना प्रतिस्पर्ध्यावरती, तो दबाव लवकर येऊ शकेल. काही गाड्यांचे मिरर आहेत, कदाचित मोटरसायकलचे ते मिरर थोडेसे आपण हे करा, रिफ्लेक्ट येत आहेत. निखिलसाठी एक कॅश प्राईज झाले. लागोपाठचे 3 षटकार 500 रुपये. जतीन पाटील याचकडनं ते कॅश प्राईज झाले. लागोपाठचे 3 सिक्सर 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे जाहीर होते. खास करून निखिलसाठी. निखिल समोर जतीन, एक आक्रमक फलंदाज आणि एक अनुभवी गोलंदाज यामधलं बॅटल आहे. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली आहे, फक्त वेळ घेऊ नका जास्त, कारण आजचा जो शेड्यूल आहे 6 सामन्याचा आहे. 6 सामन्याचा शेड्यूल आहे, तो वेळेवरती पूर्ण करणं तेही गरजेचं आहे. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, ऑन साईड लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग. पायावरती चेंडू आधळलाय करा आणि पंचांचं बोर्ड झाल्यावर इन फ्रंट ऑफ द विकेट, यष्ट्यांच्या बरोबर समोर चेंडू पायावरती आदळलाय. लेग बिफोर 5 विकेट. थँक्यू. बघा, सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करता किंवा बॅटची फेस लवकर बंद करता, रिप्ले बघा, रिप्ले आपल्याला क्लिअर कट दिसून येईल काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. जतीन पाटील यांचा फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होता, याच्यावरती मोठा प्रहार होणार होता, पण काय केलं तुम्ही, शफल झालं आणि शफल होत असताना बॅटची फेस जी लवकर बंद झाली आणि पायावरती चेंडू आदळलाय. विकेट, गडी बाद. भानुदास पाटील यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी कॅश प्राईज झालंय. रणजित किणी आणि विनायक पाटील याचकडनं प्रत्येक कॅशसाठी 100 रुपये. फक्त आता भानुदास पाटील कुठे आहेत ते शोधा आपण. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं फील्ड केलं गेलंय, फिल्डिंग चांगली आहे. भानुदास पाटील जे आता सध्या आपण जर पाहिलं तर बरोबर रेड कॅप परिधान केलेले आहेत आणि ते मिड विकेटला फिल्डिंग करतायत. आणि त्यांच्यासाठी रणजित किणी असतील, विनायक पाटील असतील, प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं एक कॅश प्राईज. कॅच कॅश दोन्ही. भोईर ब्रदर्स एक अतिरिक्त खेळाडू आपण समोरच्या कक्षामध्ये पाठवा. डाऊन द ग्राउंड खेळलाय पण थोडासा जास्त वर 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 गेलाय, वर गेलाय जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्र आला. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. आता बाकीच्या वेळेला पार्टनरशिप नाही होत, पण इथे पार्टनरशिप झालंय, पार्टनरशिप झालंय. बॅटिंग करताना नाहीये, बॉलिंग करताना नाहीयेत, तर फिल्डिंग करताना 2 खेळाडूमध्ये ही पार्टनरशिप झाले. अतुल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हेमंत यांच्यामध्ये झाले पार्टनरशिप. आणि भोई ब्रदर्सचे देखील आहेत, कारण कंबाईन प्रहार जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली विकेट, विकेट मिड विकेटला टिपलाय झेल. दुसरा विकेट, गडी बाद.
थँक्यू. 1 2 3 4 5 6 रन किती झाल्यात? फक्त 3 धावा, 2 विकेट. म्हणून जतीन पाटील यांचा उल्लेख आम्ही त्याच करता केला. अनुभवी गोलंदाज आहे. अशा सिच्युएशनला, अशा परिस्थितीला कसं टॅकल करायचं, कसं हाताळायचं हे जतीन पाटील यांना योग्य माहिती आहे. आता राजेश भोईर अर्थात राजू भोईर आल्यात, जे संघ मालक आहेत, टीम ऑनर आहेत आणि आता जबाबदारी फार मोठी त्यांच्या खांद्यावरती आहेत. कारण ज्या दुसऱ्या 2 विकेट जे गमावलेले आहेत त्या 2 विकेट नंतर जे 2 धक्के बसले आहेत त्याच्यातनं सावरायचं आहे, टीमला पुढेही न्यायचं आहे, 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर बघा जसं राजू भोईर आले, जतीन पाटील राईट आर्म राऊंड द विकेट आले, अँगल क्रिएट केला आणि तो अँगल क्रिएट करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिले षटक ॲज युजल जयदुर्गा रायपाडाला जसं पाहिजे होतं तसं आले. 3 धावांचं 2 विकेटचं पहिले षटक आले आणि आता भोईर ब्रदर्ससाठी कहाणी थोडीशी डोकेदुखी ठरू शकेल जर दुसऱ्या षटकामध्ये धावा नाही आल्यात. 30 चेंडूचा खेळ आणि 30 मध्ये करायचे आहेत 65. एक धून ऐकूया आणि येऊया शिरगाव प्रीमियर लीग 2025. थँक्यू. बघा कंपॅरिझन पाहिलं तर जयदुर्गा रायपाडा पहिल्या षटकाचा खेळ संपला तर 13 वरती होतं, आता 3 वरती आहे. ती 10चा फासला आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचा तो 2 डिजिटचा 2 विकेटचा तो देखील फासला आहे. पण ही सुरुवात आहे, अर्ली आहे, स्टार्ट आहे. एक षटक, एक मोठं षटक, 18-20 धावांचं षटक. मॅचमध्ये कमबॅक होईल जयदुर्गा रायपाड्याच्या अगेन्स्ट खेळताना भोईर ब्रदर्सचा. आणि हे षटक जर पुन्हा एकदा जतीन पाटील यांच्या षटकासारखं आलं 3-4 धावांचं तर मॅच पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणेल जयदुर्गा रायपाडा. एक कॅश प्राइज आले, मी म्हटलं ना 18-20 धावा. पंचाकडे इशारा आलाय, ओ नो 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 बॉलचा इशारा आणि चेंडू सीमारेषा पार. मच निडेड चौकार. थँक्यू. अतुल आले होते आणि अतुल या पहिल्या चेंडू कमरेच्या वर फुलटो चेंडू हाताळला. चेंडूला खेळलं डीप किंवा लेग रिजनमध्ये. फिल्डर होते, प्रयत्न करत होते पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. या चौकारनं धावफलक जो मागच्या षटकामध्ये 3 वरती होता ना, जो पहिलं षटक 3 वरती, आता असं म्हणावं लागेल हा नो बॉल आलाय. पहिलं षटक संपले या जवळपास आणि त्या 8 झालेत, त्या जवळ गेलेत. तो 10चा फासला होता, तो 10चा फासला 5नं कमी झालाय या नो बॉलमुळे. पाटील एक कॅश प्राइज झाले. तनिष पाटील जे बरोबर शॉर्ट फायनल रिजनमध्ये आहेत, बिहाइंड द विकेट आहेत, त्यांनी जर झेल टिपला तर त्यांचे बंधू सुमित पाटील याचकडनं त्या कॅचसाठी 500 रुपये. पायावरचा चेंडू होता, पिक केलाय आणि त्यानंतर बॉटम एंडचा वापरही झालाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. पंच सांगतात घड्याळाचा टाइम बघा. जी पर्याप्त वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेमध्ये हा कोटा तुम्हाला ओव्हरचा पूर्ण करायचा आहे. षटकार. राजू भोईर आले आणि गाणंही लागलं होतं राजू भोईर यांचं आणि जसं गाणं लागलं तसं थोडासा खेळ बहरलेला आहे. मागच्या एका चेंडूवरती 10 धावा आल्यात. अक्षरशः म्हणजे एक नो बॉल पकडलं तर 11. आता तो स्कोरबोर्डच्या थोडंसं मागे होतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. डाऊन द ग्राउंड. बरोबर समोर बरोबर मान्यवर आहेत. या मान्यवरांच्या दिशेने चेंडू
बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. आता तर चर्चा शिरगाव प्रीमियर लीग चालले. शिरगाव प्रीमियर लीगची चर्चा गावागावात चालले आणि तिथे राजीव दादाचा उल्लेख केला. राजू भोईर आहेत. पण दुसऱ्या बाजूला कमाल कोण करतोय, षटकार कोण ठोकतोय? भूषण भोईर. बी 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 पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह खेळतोय भूषण भोईर. 2 षटकार. 6. आता लांब टाकले थोडंसं दूर टाकलं होतं रेंजच्या बाहेर. चेंडू हाताळला गेला होता पण रीच केलं. तुम्ही शफल केलं. पंचाने ते पाहिलंय. निर्धाव चेंडूची सांगता. तो मोमेंटमला ब्रेक करायचं होतं अतुलला आणि अतुलला ते मोमेंटम ब्रेक करताना लांब थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. दोनदा चेंडू चांगले हाताळल्यानंतर फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. आलाय चेंडूच्या खाली. त्यांना टिपलाय झेल. प्रेमराज आले आणि प्रेमराज मात्र टिपलाय महत्वाचा झेल. थँक्यू. फुलटॉस बॉल होता. चांगला प्रयत्न जरूर केला भूषणनं. 2 षटकार त्यांना लगावले होते आणि आता थोडेसे निराश मनाने माघारी पडतात. त्याला कारण आहे मिडविकेटला प्रेमराज यांनी टिपला झेल. क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी आता दिगंबर पाटील. क्रमांक 5 वरती दिगंबर म्हात्रे आता बॅटिंगसाठी येत असताना अतुलला पहिला सूर सापडत नव्हता. 9 बॉलवरती षटकार. फुलरलेनवरती षटकार. मागचा 1 डॉट बॉल आणि आता आलाय हा विकेट. धावांवरती नजर टाकली तर आता 1.4 षटकांचा खेळ झालाय. 20 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 होत्या. 3 धावा होत्या. त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की या षटकामध्ये किमान 18-20 धावा येणं गरजेचं आहे. त्या 18-20 धावापैकी जवळपास जर पाहिलं तर 17 धावा आल्यात. 17 धावा आल्यात आणि हा चौकार जोडा. हा चौकार त्या 17 मध्ये जोडा आणि धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 24-24. थँक्यू. थोडासा दिल तो अंदर भी धडक रहा है. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं पण हृदय थोडंसं धडधडतंय अशा वेळेला ज्यावेळेला बॅटिंग चाललंय. पहिल्या चेंडूवरती दिगंबर चौकार. पहिला चौकार आणि आता मॅक्झिमम दिगंबरने लगाया दम. गेंद गई मॅक्झिमम. षटकार. या षटकाचा खेळ पाहिला तर अतुल आहेत एका बाजूला पण अतुल चांगली गोलंदाजी नाही करू शकलं. ऍक्च्युअली अतुलच्या अगेन बॅटिंग पॉवरफुल झाले. अतुल होते पण बॅटिंग पॉवरफुल झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 30-30. 24 बॉल 38 रन. एक हलकीशी धून ऐकू आणि येऊया शिरगाव प्रीमियर लीग 2025. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 30. ज्यावेळेला 68 धावांचा पाठलाग होता ना त्यावेळी आम्ही म्हटलं होतं की बाबा तो 8चा आकडा आहे ना ते षटकार ठोकायचे. आतापर्यंत इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 3 षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आल्यात. याचा अर्थ 5 षटकार आले तर खेळच खलास होईल. 2 चौकार देखील आलेत. त्या 2 चौकाराचं जर आपण बेरीज केली तर 1 षटकार अजून आहे. याचा अर्थ अजून 4 किमान 4 षटकार पाहिजे या 24 बॉलवरती जिंकायचं आहे. तर जतीन पाटीलला ते पहिलं षटक तुम्ही 3 धावांचा हाताळले. 2 विकेट घेतल्यात. आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती
रिपिटेशन त्याचं करावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला बॅटरही तयार आहे. दिगंबरनं आल्या एक चौकार एक षटकार ठोकलाय. आता बॅटिंग एंडला जर आपण पाहिलं तर राजू भोईर स्वतः टीम मालक, संघ मालक, टीम ऑनर आहे. ऑनर सांगतो मी रेडी आहे. ऑनला ऑनर न ऑन साइडला चौकार. आखो डब्याचा चेंडू होता. पोझिशन मध्ये आले, पूल केलं चेंडूला आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. 34 झाल्यात, 34 अजून करायचे आहेत. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा जतीन पाटील सज्ज होती. स्ट्रायकरला राजू भोईर. बॅट स्विंग जोरात होता. आले होते, गुडघा थोडासा वाकवला होता. लांब चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. आणि ज्यावेळेला फॉलो थ्रू संपला, थोडासा हात फॉलो थ्रू संपला होता. जतीन पाटील यांचा प्रयत्न भरपूर करताय जतीन पाटील, पण मागच्या षटकामध्ये जे धावा गेल्या त्याची भरपाई करायची आहे. कमबॅक करायचं आहे आणि कमबॅक असं साधं सुद्धा नाही आहे. थोडंसं फाईट बॅक करावं लागणार आहे. धावा धापलकावरती 34 घेण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मधोमध येत नाहीत. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता राजू भोईरचा अप्रोच चांगला आहे बघा. त्यांना माहिती आहे एक चौकार आलाय. हा फटका माझ्या मिडल ऑफ द बॅट नाही झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला त्यांना माहिती आहे. दुसऱ्या बाजूला दिगंबर जो इन्फॉर्म आहे, मागच्या 2 चेंडूवरती त्यानं चौकार ठोकलाय, त्यानं षटकार ठोकलाय. त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. हे बरेच जण नाही जमत. आपण वावत जातो, खेळत आपल्या खेळामध्ये आपण वावत जातो आणि अटेम्प्ट करत जातो. पण राजू भोईर यांनी चांगला खेळ केलाय. स्ट्राईक दिगंबरला केले. बघू, एका बाजूला दिगंबर आणि दुसऱ्या बाजूला जतीन पाटील. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळले. चेंडू जोपर्यंत जाईल सीमा रेषे पार चौकार. थँक्यू. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला तो 39 धावा धावफलकावरती. दिगंबर आले एक चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. 3 चेंडूवरती 14 धावा आतापर्यंत पूर्ण करतोय दिगंबर. आक्रमण केले कव्हरच्या डोक्यावरनं. मागच्या चेंडूला दिगंबर यांनी खेळलं गेलं होतं. आता क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना आपण बघतो ऑफसाईडच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक बरोबर बॉन्डलाईन जवळ. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला तो वाईटिश लॉंगॉनच्या जवळ आला, लॉंग ऑफच्या जवळ आलाय. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, वाईटिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक कव्हर पॉईंट. 4-6-4 मागे खेळल्यात. 4-6-4 या फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. थोडासा दूरवरती राहिले. राजू भोईरने सांगितलं थांब दिगंबर, थांब थोडा थांब, दम घे. आता हाही नंबर चांगला आहे ना दिगंबरसाठी. 4-6-4-1 काहीकांचा आवडता नंबर असतो. आता इथे 4-6-4-6 आले असतं तर कदाचित अप्लाय केला असता त्यांनी आपल्या बाईकसाठी. नंबर चांगला होता. पण आता 4-6-4-1 जो डिजिट आलाय दिगंबरसाठी आणि संघाची धावसंख्या 40. 40 धावा धावफलकावरती आहेत. हा मॅच अजूनही जर पाहिलं तर 60-40 वाला आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत पण मॅच 60-40 वाला आहे. जितका भोईर ब्रदर्सच्या बाजूने आहे ना तितकाच किंबहुना JDR आता जयदुर्गा रायपाडासाठी देखील आहे. बुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड क्षेत्ररक्षक चूक केले. मिस्टेक झाले. मिस्टेकचा भरपाई होईल. तुम्ही केले मिस्टेक आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. SPL चौकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 44. डबल फोर का आलाय कारण या षटकामध्ये 3 4 आलेत. 3 4 आल्यात आणि 14 मध्ये पण 4 आहे, त्याच्यामुळे तो डबल 4 रन आल्यात. 3 षटकांचा खेळ. धावा आहे धावफलकावरती 44. आता 44 केल्या तर 24 पाहिजे. आता 24 पाहिजे.
18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला 24 करायचे आहेत. एक हलकीशी दोन ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. शिरगाव प्रीमियर लीग 2025. 18 बॉल 24 रन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. या शिरगाव या प्रीमियर लीगमध्ये आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर ग्रामस्थ या सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 44-24. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सन्माननीय राजारामजी पाटील यांचं देखील शुभागमन झाले. शिरगाव प्रीमियर लीग आयोजक समितीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आणि आपल्या माहितीसाठी सुरू असलेला मॅच एका बाजूला भोईर ब्रदर्स, दुसऱ्या बाजूला जयदुर्गा रायपाडा पाठलाग करतोय त्या 68 धावांचा. 18 बॉल 24 रन. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 षटकार आले आहेत आणि 5 चौकार आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय. याचा अर्थ जसं आम्ही उल्लेख केला होता त्या 8 मोठ्या षटकांचा, त्या 8 मोठ्या फटक्यांचा, त्या 8 मोठ्या फटक्यांपैकी 3 षटकार आले आहेत, 5 चौकार आले आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू जमिनीलगत जातोय. जोपर्यंत फील्ड करतील थोडं फंबल झालं. मेहुल आले होते वेगानं. एक धावे चेंडूवरती पूर्ण ही जोडी जमले. पहिल्या 3 विकेट लवकर गमावले होते. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावले. त्यानंतर वेळेवरती जर पाहिलं तर निखिलचा विकेट गेल्यानंतर भूषणनं डाव सावरला होता. भूषणही बाद झालं. पण आता ही जोडी जमले. एका बाजूला राजू भोईर आणि दुसऱ्या बाजूला दिगंबर अत्रे. ही जोडी जमले. अतुल पहिले षटक त्यांचं थोडंसं महागडं ठरलंय. कमबॅक करण्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. राजू भोईर कमबॅक करायचा प्रेमराज होते आणि प्रेमराजनं टिपलाय. असेल विकेट. थँक्यू. पण हा विकेट किती इम्पॅक्ट करू शकतो, किती प्रभाव टाकू शकतो हाही महत्वाचा आहे. फुलटॉस बॉल कदाचित मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट थोडी हातामध्ये फिरली. जे हँडल आहे ना त्या हातामध्ये थोडं फिरलं. त्याच्यामुळे तितकी ताकद धोकू शकले नाही आहेत त्या फटक्यावरती राजू भोईर. आणि राजू भोईर यांना परतावं लागलंय. जी जोडी तुटले मागे एक पार्टनरशिप बिल्ड होत होती. पार्टनरशिप थोडीशी वाढली होती आणि पार्टनरशिप तुटले काय त्याचा फायदा जयदुर्गा रायपाडा या टीमला होऊ शकेल का हाही प्रश्न आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. ऑफस्टंपच्या बाहेर बीट झालं. लांबून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. विघ्नेश जे क्रमांक 6 वरती आता बॅटिंगसाठी आल्यात. फक्त 3 चेंडूचा खेळ पाहिला. 3 चेंडूवरती 1 धाव आले. 18-24 समीकरण होतं. आता ते समीकरण 15-23. 1-5-2-3. व्हाईट बॉलचा इशारा. होतोय. एक अवांतर धावा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये.
पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झाल्यात. थोडं तुम्ही शफल केलं होतं पण सांगता तुम्ही शफल केलं. तुम्हाला गोलंदाजाने थोडंसं टॅकल केलंय. या टॅकलमध्ये बॅटल रंगलंय. मॅचमध्ये आणलंय. मॅचमध्ये अतुलला आणलंय. मागचं षटक गेले बरे खराब पण या षटकामध्ये मला चांगली कामगिरी करायची. कर्णधाराने दाखवलेला विश्वास, आपल्या टीमने दिलेली जबाबदारी ही निभावायची आहे. आता कहाणी आले 14-23 22 14-22 आखो टप्प्याचा चेंडू. छोटी सोच छोटी गेंद त्याच्यावरती मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. इतकं चांगलं तुम्ही व्यवस्थित गोलंदाजी करत होता. एक खराब चेंडू. जितकी तुम्ही मेहनत केली ना त्या मेहनतीवरती पाणी फिरलंय. या मेहनतीवरती पाणी फिरलंय. या षटकारानं धावफलक पुढे जाईल. पोचेल तो 52 16 धावांची अजून आवश्यकता आहे. कोलवर टप्प्यात हा टप्पा तुम्हाला राखायचा होता. याच लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करायची. डीपॉन क्षेत्ररक्षक आलेत. फील्ड करतील, थ्रो करतील. 2 क्षेत्ररक्षकांनी वेध घेतला. प्रेम थोडेसे उशिरानं आलं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक धाव पोहोचला. 54. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 54. 54 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे त्या 14 रन. 12-14 4 षटकांचा खेळ संपला होता. त्यावेळेला JDR होता 41 वरती आणि पाठलाग करताना टीम भोईर ब्रदर पोहोचले 54 54 वरती. हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया 12 बॉल 14 रन. चला परफेक्ट म्हणजे डीजे वाले भाईने परफेक्ट गाणं लावलंय. गजरने किया इशारा केलाय पण इशारा कोणासाठी आहे महत्वाचा आहे. इथे इशारा कोण समजणार आहे. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय निमेश. ज्यावेळेला मी म्हटलं होतं 8 मोठे फटके यायला हवे. 4 षटकार आलेत 5 चौकार आलेत. म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं ना ते 4 षटकार आणि 5 चौकाराचं तर तिथे 4 आणि 3 7 होतील जवळपास. जर कॅल्क्युलेशन केलं तर एक पाहिजे मोठा फटका. एक पाहिजे जो 8 फटक्यांचा उल्लेख केला होता जिंकण्यासाठी. बॅटला लागला बिहाइंड द विकेट फील्ड केलं गेलंय. प्राईज होतं. प्राईज आहे तिथे तनिषसाठी प्राईज. त्यांचे बंधू सुमित यांच्याकडनं प्राईज आहे. झेल टीमला तर तिथे कॅश प्राईज आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन येत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आता बॅटिंगला स्ट्राईक एंडला सज्ज होतोय विघ्नेश. अकुटप्याचा चेंडू होता इथे उडी ज्या डोक्यावरनं गेलाय. चेंडू पुन्हा एकदा एक नशिबाची साथ लक फॅक्टर वाला चौकार. थँक्यू. चौकारानं धावफलक वेगाने पुढे गेलाय तो 59. ओ नो एक तो चौकार आला. त्यानंतर पूर्णपणे कहाणी बदललेली आहे. नो बॉल्स आणि लॉंग स्टॉप एरियामध्ये 22 चौकार. त्याच वेळेला मॅच सुरू आहे आणि शिरगाव प्रीमियर लीगचा कुमार सुरू असताना इथे आपल्या व्यासपीठावरती आगमन होतंय. सन्माननीय अण्णासाहेब लोखंडे साहेब यांचं देखील शुभागमन झाले. त्यांच्या समेत रुपेजी पाटील हे देखील उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम.
शिरगाव प्रेम चले आगरी बांधव अर्थात सन्माननीय रुपेशजी पाटील हे देखील झाले त्यांच्या जोडीनं अण्णासाहेब लोखंडे साहेब हे देखील उपस्थित झालेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न दूरवरनं केला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 65. 3 धावा दूर आहे 3 रन दूर आहे या विजयापासून. 3 धावाने दूर आहे. यानंतर मॅच होईल जो विनिंग टीम खेळताना दिसेल. बाय हुक बाय क्रूक जस्ट लुक काय फटका खेळाय. बाय हुक बाय क्रूक विजयी षटकार. सुंदर खेळ दाखवला होता आणि